करत राहाल तर आपला सगळा वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा पास्ट टाइम मध्ये जाणार, लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला वर्तमानात कुत्र विचारणार नाहीये. आता आहे या प्रत्येक क्षणाचा उपयोग मी माझा देश, धर्म, समाज चांगला कसा उभा करू शकेन, मला कसा वेळ घालवायला वेळ असू शकतो घरात, त्याची आच लागली तर त्याला आईची पोरं म्हणतात. आईबद्दलची एवढी जर आच नसेल तर त्याला पोराला मातृप्रेम म्हणत नाहीत. उपासनेला दृढ चालवावे अशी उपासना चालू ठेवा आणि दुसऱ्या बाजूला शक्तीची उपासना शक्य तेवढी वाढवायचा प्रयत्न करा. ज्यायोगे दोन्ही पारावरती राष्ट्र आणि धर्म बळकटपणे उभे असतात. 5 वेळेला भजन करून चरित्र भागाला सुरुवात करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर सर्व पुरुषांचा आवाज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता पुरुषांनी म्हणायचं नाही, माता भगिनींचा आवाज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या शांतपणे विचार केल्या तरच कळतात, अभ्यास केल्या तरच पटतात. कुठेतरी एक सवय सोडावी लागते आणि ती सवय अशी, माझं ते खरं असं म्हणायची सवय सोडून खरं ते माझं या मानसिकतेवर यावं लागतं. ही मानसिकता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा गोंधळ सातत्याने चालू राहतो. यासाठी आज अतिशय वादग्रस्त असं चरित्र आपल्या समोर मी निवडलं आहे आणि या सर्व चरित्राबद्दल मी जे जे बोलेन फक्त एक प्रामाणिकपणे आपल्या समोर सांगतो, ते फक्त पुराव्यानिशी बोलणार आहे. कुठेही मी माझ्या मनाच्या शिवाजी सावंताची कादंबरी होऊ देणार नाही. ज्याला त्या समकालीन माणसांच्या कुठल्या तरी लेखनाचा काहीतरी आधार असायला हवा अशा रीतीचं ते निवेदन असेल. चरित्र सुरू करण्यापूर्वी एका महत्वाच्या गोष्टीचा उलगडा व्हायला हवा. तो म्हणजे कोणत्याही कारणासाठी, चांगला असो व वाईट असो, कोणत्याही कारणासाठी शस्त्र घेऊन हत्या होणं हे पापच असते का, याचा एक पहिला उलगडा डोक्यात व्हायला हवा.
हिंसा ही सातत्याने पातकच असतं का? अहिंसा हाच धर्म परमो धर्म असतो का? असं जर विचार कराल तर आपल्या लक्षात येईल आपलं नित्य जीवन सुद्धा हिंसेशिवाय होऊच शकत नाही. आपलं नित्य जीवन त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही चालतो तेव्हा सुद्धा रस्त्यावरच्या अनेक किडे जंतूंची हिंसा करावीच लागते. बोलतो तेव्हा हवेतल्या अनेक जंतूंची हिंसा व्हावीच लागते. उच्छ्वास सोडतो तेव्हा सुद्धा हवेतल्या अनेक रोगजंतूंना आपण त्यांच्या लोकाला पाठवून देतच असतो. यातलं काहीच करायचं नसेल तर आपल्याला स्वर्ग लोकाला जावं लागतं. चालायचंही नाही, बोलायचं नाही, श्वास घ्यायचं नाही, म्हणजे स्वतःची हत्या. कुठली तरी हत्या करावीच लागणार आहे. आणि यासाठी एक नियम फार महत्वाचा तो लक्षात ठेवला पाहिजे सर्वांनी आणि सर्वांना शिकवला पाहिजे. तो नियम असा, घटनेचे पाप पुण्य कृतीवर नसते तर हेतूवर असते. हे डोक्यात घट्ट बसलं पाहिजे. काय केलं महत्वाचं नाही, का केलं त्याच्यावरच ठरवायचं ते चांगलं केलं का वाईट केलं. कित्येक वेळेला कृती एकच असते, हेतू बदलला किती पुण्य होते आणि हेतू बदलला किती पाप होते. वडिलांनी मला घड्याळ आणलं 10वीत असताना. मी घड्याळ काढून शाळेत गेलो परीक्षेला. सांभाळतो कुठे येते, रस्त्यात चोरटा भेटला, त्यांनी 2 मुस्कडात मारल्या, माझं घड्याळ काढून घेतलं. बाबांना वाईट वाटलं. तसं मी बाबांचा लाडका. बाबांनी मला दुसरं घड्याळ आणलं. लगेच दुसऱ्या दिवशी मी परीक्षेला जाताना घातलं. पण माझी आई, तिनं तेच केलं. 2 मुस्कडात मारल्या, घड्याळ काढून घेतलं. कृती एकच, पाप का पुण्य. तोंडात मारून घड्याळ काढून घेणे ही कृती. काय म्हणायचं आता, पाप का. हेतू महत्वाचा. कोणी घेतलं आणि काय हेतून घेतलं. चोरीने पोट फाडणे, काय सांगायचं, पाप का पुण्य. चोरांनी केलं तर पाप, डॉक्टरनी केलं तर ऑपरेशनच्या वेळेला. चोरीनं पोटच फाडलं का नाही. मग कृती कशी, कृती तीच आहे. आतंकवाद्यांनी भारतीय सैन्यावरती गोळीबार केला, भारतीय सैन्याने त्यांच्यावर काय पुष्पांचा वर्षाव केला. मग आपल्या सैनिकांनी गोळ्याच घातल्या. मग बंदुकीतनं गोळ्या घालून समोरच्याला मारणे, पाप का पुण्य. हेतू काय. अगदी सामान्य भाषेत खोटं बोलणे याला तरी पाप का पुण्य कसं म्हणणार. खोटं बोलण्याच्या मागचा हेतू लक्षात घ्यायला लागतं, तरच ते पाप का पुण्य ठरतं. नाही तर शिवाजी महाराज अफजल खानाला फसवण्यासाठी खूप वेळा खोटं बोलले आहेत. पाठवलीत का नाही पत्र त्यांनी. अफजल खान साहेब, तुम्ही आमचे हाफिज काका. हाफिज काका म्हणजे ज्या हाफिसात माझे वडील त्याच हाफिसात तुम्ही, आदिलशाहकडं ना. म्हणजे माझे हाफिज काका, मला तुमची सेवा करायची खूप इच्छा आहे, मला हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याबद्दल पश्चात्ताप होतोय, अशी पत्र पाठवली त्यांनी. शत्रूला फसवायचं असतं. त्याला डाव म्हणतात. काय म्हणतात, डाव. त्याला खोटरडेपणा म्हणत नाहीत. पण आता भाषिक विनोद कळला तर बघा, डाव कळायला तितकं मोठं डोकं असावं लागतं. चमच्याला डाव कळत नाही, तो मोठा आहे. ही माणसं डाव करताय, त्याच्यात काही डाव आहे. सावरकरांनी इंग्रजांना जेव्हा पत्र पाठवलं की मला तुरुंगात सोडा, मी राजकारणामध्ये परत पडणार नाही, याला माफी पत्र नाही, याला डाव म्हणतात. चमच्याला कसं कळेल मला सांगा. हे शिवाजीनं पत्र खोटं पाठवलं, कशावरनं सिद्ध होणार की त्यांनी अफजल खान संपल्यावर पुन्हा अफजल खानाला मारला आणि परत राजकारण केलं, म्हणजे ते पत्र खोटं होतं. मग हाच नियम नाही का. सावरकरांनी पत्र पाठवलं, मी राजकारणात पडणार नाही, मला सोडा. इंग्रजांनी सोडलं, जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा परत सावरकर राजकारणात पडले, म्हणजेच ते पत्र खोटं होतं. आपल्याला बोलायची सोय नाही. त्यांनी माफीपत्र पाठवलं, पण शिवाजी राजांबद्दल काय करता. आणि त्यांचं माफीपत्र मरू दे हो. तुम्ही किती माफीपत्र लिहिली आहेत सांगू काय. आजपर्यंत काँग्रेसचा इतिहास नावाचं जर पुस्तक आपण वाचाल तर इंग्रजांच्या कित्येक मागण्यांसमोर यांनी कित्येक वेळा माफीपत्र बघून स्वतःचे जे बचाव करून घेतलेत. या तुमच्या 50 माफीपत्रांच्या चिठोऱ्यांसमोर एक माफीपत्र घेऊन माणूस परत उलट्या राजकारणात राहिला, काही फारसा वाईट नव्हता आमचा. पण होतं काय, आपल्याकडे एकच पुरावा, बाकीच्यांना पुरावा जमिनीत. असं करतात हो. दे दी हमें आजादी, बिना खडग बिना ढाल. यांच्या बापाची पिंडच उसळल्या. इतकं खोटं गाणं खऱ्याच्या नावाखाली शिकवणं.
असा हा दोष आपल्यावर येतो. आणि एवढ्यासाठी महाराष्ट्र शासनाने नव्हे तर भारत शासनाने छापाई म्हणजे काय म्हणायचं, प्रसृत केलेला काँग्रेसचा इतिहास, भारताचा इतिहास, या सगळ्या पुस्तकांचा आधार घेऊन एक आपल्यासमोर गणित मांडणार आहे की ज्या इतिहासाची बाजू आपल्या समाजासमोर येत नाही, त्यामुळे एकच माणूस सातत्याने दोषी दिसत राहतो, दोषी वाटत राहतो. असलाच दोष तर कित्येक वेळेला दोघांचा असतो. आणि या सगळ्या प्रकाराची सुरुवात करताना 1920 साली या प्रकाराची सुरुवात करावी लागेल. घटना जरी 48ला झाली तरी हिंदूंच्या मनामध्ये एखाद्या राष्ट्रीय नेत्याबद्दल असंतोष जन्माला येण्याची घटना जर कुठे सुरू झाली असेल तर ती 1920ला टिळकांचे निधन झालं आणि देशातल्या पुष्कळशा राजकीय चळवळींची सूत्र ज्या क्षणाला गांधीजींच्या हातात आली, तेव्हापासून गांधीजींनी राजकारणामध्ये जी जी धोरणं पत्करली, जी जी स्वीकारली, ज्या ज्या उक्ती केल्या, त्यांनी कशा तऱ्हेचा विपरीत अर्थ लोकांच्या डोक्यामध्ये येऊन कशा तऱ्हेचा असंतोष माजला हे लक्षात घ्यायचं असेल तर या सगळ्या प्रकाराला एकच गाणं उचित होईल, ते म्हणजे अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. कसं होत राज्य? लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. या शासनामध्ये काय होईल? होणार काय? इथे फुलांना मरण जन्मता, इथे फुलांना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता, दगडाना पण चिरंजीविता. बोरी बाभळी खुशाल जगती, चंदन माथी कुठार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. परिस्थिती अशी आहे, लबाड जोडीती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या. लबाड जोडीती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. वाईट तितुके इथे पोसते, भलेपणाचे भाग्यनाशन. या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. 1920 सालापासून भारतामध्ये 2 शब्द फार महत्वाचे झाले. ते 2 शब्द असे होते, एक सत्य, दुसरी अहिंसा. सत्य आणि अहिंसा महात्माजींनी भारतात आणली असा अनेकांचा आणखीन एक गैरसमज नाही का? महात्माजींच्या पूर्वीच्या भारताच्या इतिहासात सत्य बोलणारी माणसं नव्हतीच का? अहिंसा पाळणारे काही पंथ नव्हतेच का? हा, त्यात नवीन नव्हतं, ते नवीनपणे मांडलं गेलेलं असेल. पण दुर्दैवाने लक्षात घेण्याची गोष्ट एकच आहे, महात्माजींची अहिंसा ही तुम्ही म्हणता त्या अहिंसेशी जुळणारं प्रकरण नव्हे. 1920 पासून सातत्याने भारताच्या लक्षात असं आलं की महात्माजी आपलं महात्मापण टिकवण्यासाठी एकाच्या हिंसेकडे दुर्लक्ष करतात आणि दुसऱ्याच्या हिंसेकडे मात्र जास्त लक्ष देऊन त्याला अहिंसक करण्याचा प्रयत्न करतात.
अर्थात एका अपरीनं कुठेतरी तो पक्षपात होतो. या पक्षपाताला सुरुवात एका प्रकारापासून झाली. ते म्हणजे स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू झालं. 1921 आंदोलन सुरू केल्याबरोबर त्यांनी पहिलं वाक्य घेतलं, हिंद मुस्लिम ऐक्य झाल्याशिवाय युद्ध यशस्वी होणार नाही. मग हे ऐक्य मिळवायचं कसं मिळणार? कोणतीही किंमत देऊन. मग किमती सुरू झाल्या. मुस्लिम लीगनं काँग्रेसच्या बरोबर आंदोलनात सहभागी होण्यासाठी पहिली मागणी केली. अफगाणिस्तानच्या खलिफाला इंग्रजांनी कैदेत टाकलाय, त्याला बाहेर काढावा यासाठी खिलाफत नावाचं सगळे मुसलमान आंदोलन करतायत. या आंदोलनाला आता भारताने पाठिंबा द्या. आम्ही जिथे जिथे राहतो तिथून आम्हाला चंदा गोळा करायची परवानगी द्या की जो पैसा आम्ही अमेरिकेला पाठवू शकू आणि आम्ही तुमच्या या सर्व घेऊ. गांधीजींनी नुसतं आंदोलनाला पाठिंबा दिला इतकंच नव्हे, तर या खिलाफत आंदोलनामध्ये 2 नेते पकडले होते मुसलमानांचे, अली बंधू नावाचे. अर्थात ते पकडले होते हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी नव्हे, तर ते तुर्कस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले होते. तुर्कस्तानचे 2 नेते अली बंधू तुरुंगात पडले. गंमत ऐका हा. असहकार आंदोलनामध्ये सुद्धा आपल्याकडची प्रचंड, तुम्हाला कल्पना असेल, 4 ते 5 कोटीची संख्या तुरुंगात पडली आपल्याकडची कार्यकर्त्यांची. असं झाल्याबरोबर इंग्लंडचे युवराज आले होते भारतात. त्यांनी बोलणी करायला सुरुवात केली, तुम्ही आंदोलन मागे घ्या. तुम्ही सगळे कॉलेजातली पोरं बाहेर पडली, कार्यालयातली माणसं बाहेर पडली, सरकार चालणार कसं? इट्स डेंजरस. असहकार आम्हाला त्रास देणार आहे. आम्ही तुमच्या कित्येक मागण्या मान्य करतो, आंदोलन मागे घ्या. पहिली अट युवराजांना अशी घातली गेली, आम्ही आंदोलन मागे घेतल्यावर तुरुंगातनं जे जे सुटतील त्यांना त्यांच्या शाळेच्या पदावर आणि त्यांना त्यांच्या सरकारच्या पदावर तिथल्या जागा परत मिळाल्या पाहिजेत, शिक्षा माफ होऊन. अर्थात युवराजांनी मान्य केलं, प्रश्नच नाही, आम्ही ते मान्य करू. आणि जर आंदोलन तुम्ही मागे घेतलं नाहीत तर सगळ्या आंदोलकांना ज्या 4-4 महिन्याच्या शिक्षा झाल्या आहेत त्या भोगूनच त्यांना बाहेर पडावं लागेल आणि परत प्रवेशाचे अर्ज करावे लागतील. मग इंग्रज देणार नाही, त्यांची इच्छा राहील. मग ठीक आहे, सगळे चित्तरंजन दासांपासून सगळे नेते काँग्रेसचे एकत्र बसले, चला सह्या करून टाकू या कागदावर. म्हणजे युवराज सांगतील की सगळ्या आंदोलकांना आम्ही सोडणार. लोकांना वाटेल की काँग्रेसच्या लोकांचा काय होल्ड आहे. त्यांनी सांगितलं युवराजाला आमची सगळी पोरं सोड, की युवराज गप बसला. इंग्लिशचा युवराज गप बसला आणि म्हणला पोरं सोडणार. शेवटची सही गांधींची अडली होती. म्हटलं गांधीजी याच्यावर सही करा. म्हटलं माझ्या स्वराज्यासाठी, भारताच्या स्वराज्यासाठी जे अटकेत आहेत ते सुटतील हे मला या कागदावरून दिसत आहे. पण तुर्कस्तानच्या स्वातंत्र्यासाठी जे अली बंधू आहेत तुरुंगात, त्यांनाही सोडण्याचं वचन युवराज देतील तर मी सही करतो. युवराज म्हणला त्या स्वातंत्र्याचा तुमच्याशी काही संबंध नाही, आम्ही आणि तुर्कस्तान पाहून घेऊ. भारताच्या स्वातंत्र्याचा जो विषय चाललाय त्याच्यापुरतं बोला. महात्माजीने सही केली नाही. सर्व आंदोलकांना 6 महिन्याच्या शिक्षा भोगूनच बाहेर पडावं लागलं. चित्तरंजन दास इतके चिडले होते, हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गेला होता, दुसऱ्या क्षणाला गेला होता. आणि परिणामतः एक लक्षात घ्या, सत्य आणि अहिंसा या तत्वांना कोणाचा विरोध नव्हता, पण याचा सातत्याने किती विचित्र उपयोग झाला त्याच्या 2 गोष्टी सांगतो, तुम्हालाही त्रास होईल, कारण मी खरं बोलतोय. बरं, कित्येक माणसं मला त्रास त्याच्यासाठी देतात की आपल्याला तुम्ही इतकं खरं का बोलता. मी इतकं खरं बोललं तरच गांधी भक्ती सिद्ध होईल का नाही माझी. गांधींना काय आवडत होतं? सत्य बोललेलं आवडत होतं. मग खोटं बोलणं आवडेल का त्यांना? मला सांगावं. बरं, गांधी भक्ताचं जसं कर्तव्य आहे खरं बोलणं, तसं खरं आहे ते ऐकून घेणं हे गांधी भक्ताचं कर्तव्य असलं पाहिजे. ऐकवत सुद्धा नाही खरं, त्यांची काय गांधी भक्ती. पाहवत नाही तर ऐकवत नाही त्याला खरं, त्यांना काय सांगायचं. सत्य ते पाहता आलं पाहिजे. आणि ते सत्य असं आहे की ज्याचे पुरावे आपल्या हाती आहेत. ते सत्य तुम्हाला सांगतो, मुद्दाम सांगतो. मुसलमानांच्या भावना दुखू नयेत यासाठी गांधींनी वाटेल ते करायला मागे पुढे पाहिलेलं नाही. पहिलं जर काही काम केलं असेल तर त्यांनी शिवबावनी नावाच्या भूषणाच्या हिंदी काव्य संग्रहावर बंदी घातली. हिंदी अभ्यासक्रमात ते काढून टाका, कारण शिवाजीचं वर्णन करताना बादशाह घाबरले असं वर्णन असल्यामुळे मुसलमानांच्या भावना दुखतात. कटाप. मग जिना साहेब त्यावेळेला सुद्धा म्हणाले होते की हे काय
उर्दू ही तुमची राष्ट्रभाषा का करायला हरकत नाही? तर उर्दू म्हटल्याने त्रास होईल, त्यापेक्षा मग गांधींनी दुसरा शब्द त्यावेळेला वापरला होता, पण उर्दू मिश्रित हिंदी नावाची हिंदुस्थानी भाषा राष्ट्रभाषा व्हावी, त्यातली संस्कृत निष्ठा संपवावी. अर्थात ते आंदोलन यशस्वी झालं नाही, या विषय सोडा, पण मुद्दा आला होता. याच्याही पुढे जाऊन आणखीन एक त्रासदायक सांगतो मी, ऐतिहासिक पुरावा असल्याशिवाय सांगणार नाही. गोपीनाथ साहा नावाचा क्रांतिकारक होता, ज्यांनी इंग्रजी साहेबाला गोळ्या घालून मारला. गोपीनाथ साहा अर्थात फासावर गेला. त्या गोपीनाथ साहा नावाच्या क्रांतिकारकाच्या माफीपत्रावर सही करावी अशी गांधींना विनंती केलेली होती. याचं कारण एकच होतं, गोपीनाथ अतिशय तरुण होता, 19 वर्षाचा होता. एवढ्या लहान वयात पोर फाशी जाऊ नये, तुम्ही फक्त माफीपत्रावर सही करा, अर्ज करूया, आपण त्याची जन्मठेप करूया. तर गांधींनी स्वच्छ शब्दात इन्कार केला. पिस्तुलातनं गोळी घालून एखाद्याला मारणं ही हिंसा आहे, हिंसेला मी पाठिंबा देऊ शकत नाही. हे सत्य जर टिकवायचं असेल तर हा नियम कायम ठेवायला लागतो. गोपीनाथ साहा या प्रकारानंतर 1 वर्षाच्या कालावधीत अब्दुल रशीद नावाच्या मुसलमान गुंडानं स्वामी श्रद्धानंदांचा गोळ्या घालून दिल्लीत खून केला. वाईट वाटून घेऊ नका, पण सत्य आहे. आज ते कागद उपलब्ध आहेत. अब्दुल रशीदच्या माफीपत्रावर गांधींनी सही केली. तो सहीचा कागद असलेल्या अवस्थेत मी तुमच्याशी बोलतोय. आता माणसं चिडतील नाही तर काय होईल. त्यांनी काही गुदगुल्या करून मारलं नव्हतं. इतकंच नव्हे तर लक्षात घ्या, याला सगळ्यात मोठे पुरावे कुठले असतील तर यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र, जवळजवळ दैनिक महात्माजी साबरमतीच्या आश्रमातनं चालवत होते. त्या वृत्तपत्राची गेल्या 10-15 वर्षांची कात्रण एकत्र त्या वृत्तपत्राचं असं संग्रह आहे. साबरमतीमधनं यंग इंडियाची जी वर्तमानपत्र आली, त्याच्या वृत्तपत्रामध्ये दैनिकामध्ये पहिल्या पानावर गांधींनी त्या अब्दुल रशीदला भाई अब्दुल रशीद अशा तऱ्हेचं संबोधन करून, तो माझा बंधूच आहे, त्याला यातना होतील असं इंग्रजांकडनं काही होऊ नये असं मला वाटतं, इतका स्वच्छ अग्रलेख लिहिला. लोकांना वाटलं किमान गांधीजींनी असं लिहिल्यानंतर तरी इंग्रजाला वाटेल, पण गांधींची किंमत इंग्रजांना किती होती हेही भारताला कळलं. त्या माफीपत्रावर सही केल्यानंतर 1 आठवड्याच्या काळात अब्दुल रशीदला फासावर चढवला. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, तसं झालं. ते एक खोटेपणा सिद्ध झाला. आणि सातत्याने हा पक्षपात हिंदूंनी सहन केला. लक्षात घ्या, सातत्याने. आपल्याला कल्पना नसेल, मोपल्यांचं बंड झालं. कलकत्त्याच्या बाजूला नोआखालीच्या भागात नरसंहार इतका प्रचंड झाला. सुरावर्दी नावाचा त्यांचा तिथला जिल्हा कलेक्टर अधिकारी शेकडो हिंदूंच्या कत्तली करून त्याच्या ठिकाणी नरसंहाराच्या रक्ताच्या नद्या त्या लोकांनी वाहवल्या. लोकांची भावना इतकी भडकली होती की सुरावर्दी जर असा रस्त्यात सापडला असता, लोकांनी दगडाने ठेचून मारला असता, तर सुरावर्दीच्या संरक्षणाच्या कवचाखाली महात्माजींचा बंगाल दौरा झाला. या सगळ्या दौऱ्यामध्ये सुरावर्दीला कुठेही त्यांनी रंगमंचावर येऊ दिला नाही, की त्यांनी मार खाल्ला असता. तो पूर्ण गांधींच्या संरक्षणाकडे राहिला. आणि बंगालमधली सगळ्यात मोठी घटना जी झाली ती यंग इंडियामध्ये छापलेली तुम्हाला सांगतो. हे कौतुकाने छापलं, हेच आपलं त्रास आहे. त्यांनी कौतुकाने असं छापलं की बंगालमधल्या कित्येक युवती गांधीजींपाशी आल्या. बंगाली युवती घुंगट करतात, चेहराही दुसऱ्याला दाखवू देत नाहीत. त्या युवती निर्लज्ज होऊन त्यांनी आपली पोटं उघडी करून गांधींना दाखवली. म्हणले, बापूजी ये देखो हमारी हालत. 20-20, 25-25 गुंडांनी आमच्यावर बलात्कार केलेत नोआखालीत. जन्माला येणारं पोर कुठल्या बापाचं हेही आम्ही सांगू शकत नाही. हे आम्हाला जगू देत नाहीत, हे आम्हाला सन्मानाने राहू देत नाहीत. 20-20 गुंड येऊन बलात्कार करतात. या बाईला सांभाळायचं कोणी? तेही सांभाळत नाही, जगही सांभाळत नाही. हम कैसे जिये, हम कहाँ जाए. आणि या सगळ्यांना राष्ट्रपित्यांनी उपदेश दिला. ती यंग इंडियाची फ्रंट लाईन होती. बापूजींनी त्यांना प्रेमाचा उपदेश दिला आणि सांगितलं, माताओं और बहनों, अब जिस घर में हो वहां ही सुख से रहो. पुराव्याशिवाय इतिहास नाही. हा इतका भयानक इतिहास आहे. आणि 20 सालापासून या पुढचा जाणारा इतिहास एखाद्या माणसाला छळायला लागला तर त्याला कसं काय म्हणायचं? विचित्र.
कारण गांधीजींच्या बरोबरीने जे नाव घेतलं जातं ते नाव नथुराम. अनेक लोकांचा इथल्या म्हणजे कोकणात सुद्धा अनेकांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिले आहेत. नथुराम हा बायकी होता, त्याचं नाक टोचलं होतं. आता नाक टोचणे याला जर बायकीपणा म्हणायचं असेल तर किती हिंदी ऍक्टर दाखवू नाक टोचलेले आत्ता बरेच आहेत. ते नाकात काही घालत नाहीत म्हणून तुम्हाला दिसत नाही. पण लक्षात घ्या, पूर्वीच्या काळात कान सगळ्यांचेच टोचले जातील, पण काहीतरी टोचून घेणं हा नवसाचा विधी असतो. नथुराम गोडसेंचे वडील साधे पोस्टमास्तर. पण लक्षात घ्या, एक वाक्य महत्वाचं आहे. नथुरामजींचा जन्म कुठला? बारामती. बारामती शब्दच कसा आहे, 12 लोकांची मती गुंग होऊन जाते. काय म्हणून बारामती, मोरोपंतांची बारामती, शरद पवारांची बारामती, काय गंमत आहे काय? आता नथुरामजींचा जन्म तिथेच झाला हा योगायोग. आणि पोस्टमास्टर होते वडील, ते सारखी या गावाहून त्या गावाला बदली, त्या गावाहून त्या गावाला बदली. त्याच्यामुळे यांच्या घरामध्ये मुलगा जगत नव्हता, म्हणून त्यांनी फक्त देवाला नवस केला होता की आम्ही रामाच्या देवळामध्ये जो काही मुलगा होईल त्याचं नाक टोचू, त्यामुळे तो पुढे जगेल नवसाने. यासाठी त्यानं तुरंत नाक टोचलेलं. या पलीकडे त्या नाक टोचण्याला काही अर्थ नाही. त्याने काय आयुष्यात चमकी घालून त्याने काही नाच केलेला नाही कुठं. बाकी वरीची सोयीच नाही त्याच्यामध्ये. पण अर्थात नथुराम जन्माला आला नंतर जवळजवळ त्या घरात 4 मुलं जन्माला आली. नथुरामला पुढे 3 भाऊ आहेत, दत्तात्रय, गोपाळ, गोविंद. 4 भावंड. का कोणास ठाऊक नथुराम पहिल्यापासून अविवाहित राहिला. आता याचंही कारण ते हवं ते काढतातच. एखादा अविवाहित राहिला की सुरुवातच कळलं, आपली अक्कल कळली, आपली कुवत कळली या सगळ्या प्रकारात काय आहे ती. दुर्दैव दुर्दैव मला सांगतो. या ज्या देशामध्ये कार्याकडे न बघता लालू प्रसाद सारखा एक मनुष्य अटलजींच्या अविवाहितपणामुळे त्यांच्यावर नको ते आरोप करतो. शिवाजी पार्कवर मी त्यांचं ते भाषण ऐकलंय. अरे ये पंतप्रधान क्या धर्म की रक्षा करेगा, उसको धर्म की हल्दी भी नहीं लगी. आता हळद लागणं हे काय धर्माचं लक्षण होतं का? त्याचं लग्न झालं तर हळद लागेल कशी अंगाला? उसको धर्म की हल्दी भी नहीं लगी, वो क्या धर्म की रक्षा करेगा. तो हळद लावल्याने माणूस धर्माचे रक्षण करतो. पण त्याच्या समोर बसलेला समाज तितक्याच काढब्याचा होता. काळा काळा टाळा, हा क्या बोल्या, क्या बोल्या क्या. अविवाहित राहण्याचा ते एकच अर्थ घेतात, हा की माणूस दुर्बळ आहे. दुर्दैवाने कार्तिकेयाचे चरित्र यांना माहीत नसतात. हनुमंतांच्या चरित्राचे आदर्श हे बाळगू शकत नाहीत. नथुरामजींचा जन्म जर लक्षात घ्याल तर 19 मे 1910. 1920च्या नंतरच्या सगळ्या सत्ता पालट्याच्या गणिताच्या वेळेला ते साधारण 10 वर्षापासून पुढे त्यांनी हे सगळं राजकारण पाहिलंय. लक्षात घ्या, नथुराम बद्दल कित्येक गोष्टी बोलताना मुद्दाम अशा गोष्टी पाहाव्या लागतात की जे त्यांचे मित्रही बोलतात आणि जे त्यांचे शत्रूही बोलतात. नथुरामजी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किती हळवे असतील याची जर कल्पनाच करायची असेल तर मुद्दाम सांगतो, ज्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही असे अनेक मित्र जे शाळेमध्ये नथुरामजींच्या बरोबर होते त्यांनी पण लिहिलं, त्यांचे साक्षी आहेत त्याच्यात. एवढं नथुराम असं करायला वाटलं का? नाही वाटलं का? म्हणजे आमच्या खोलीमध्ये ढेकून जास्त झाले होते म्हणून आम्ही पटापटापटा मारत होतो ढेकून. तर नथुराम येऊन आम्हाला सांगायचा, असे चिरडून मारू नये रे, पाण्यात सोडा त्याला. ढेकणाला सुद्धा मरण सुखाचं यावं असं चिरलेलं नको. हे बोलणारा माणूस, ते पेटी उत्तम वाजवत. काव्य संग्रहामध्ये किंवा कवितेमध्ये त्यांची गती अशी की नाशिकच्या नव्हे तर 2-3 कॉलेजांमध्ये कमला नावाच्या काव्य संग्रहावरती व्याख्यान द्यायला त्यांना प्राचार्यांनी बोलवलं होतं की तुम्ही त्याच्यावर व्याख्यान द्या. कमला अख्खा संग्रह ते बोलत.
ती काय मॅट्रिक पण शिकला नाही हो, मॅट्रिक नापास. ही जुन्या काळात विद्वत्तेची व्याख्या होत नाही. आपल्याला कल्पना असेल की जुन्या काळातला 6वी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा आजच्या BA उत्तीर्ण विद्यार्थ्याची बरोबरी करू शकतो, ज्ञानाच्या दृष्टीने जर विचार कराल तर. आणि मुळात मॅट्रिक होणं न होणं फार महत्वाचं नाही. मॅट्रिक जरी झालेले नाहीत नथुरामजी, तरी सुद्धा त्यांचा जवळजवळ 4 भाषांचा अतिशय व्यवस्थित बोलण्याचा अभ्यास आहे, असं त्यांच्यावरती आयोगावर असलेले न्यायाधीश सांगतात. आता न्यायाधीशापेक्षा ह्या निंदकांची अक्कल जास्त आहे असं काही वाटत नाही, पण विचार करायची आपली दृष्टी खुंटल्यामुळं पेपरमध्ये लिहिलंय. अलीकडे हेच वाईट आहे, पुस्तकात ते लिहिलंय, त्यांनी लिहिलंय पेपरात म्हटलं की ते खरं मानायची आपल्याकडे पद्धत आहे. लिहिलं नाही म्हणजे ते खरं नाही असं म्हटलं की आपण लगेच सांगायचं. तुम्हाला माहितीये का, शिवाजी महाराजांनी कधी आंघोळ केली नाही. का? कुठं लिहिलंय? लिहिलंय का? तर खरं असं लिहिलंय का? ते आंघोळ करून राजवाड्यात आले, नुसतं लिहिलंय राजमहालात आले. आंघोळ केली कशावर आधी? असं प्रत्येक ठिकाणी त्रासच द्यायचा आहे का? थोडी गंमत आणखीनही सांगतो. 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आहे. ज्या 1925 साली सावरकर नुकतेच अंदमानच्या तुरुंगातनं सुटून रत्नागिरीत आलेत. 1924 ला सुटका आहे सावरकरांची. तोपर्यंत साधारणतः 15-16 वर्ष या वयामध्ये येणारा हा युवक सावरकरांच्या त्या क्रांतिकार्याचं नाव ऐकून साधारण 1920 वर्षी इथे आले रत्नागिरीमध्ये. बराच काळ रत्नागिरीमध्ये नथुराम सावरकरांच्या सहवासात होते. आणि त्यांना ते विचारायचे, सावरकर आपण काय आंदोलन करूया रत्नागिरीमध्ये. आता तेव्हा पतित पावन मंदिराचं ते आंदोलन चाललं होतं की सर्व जाती धर्मांना एकत्र बसून ज्या ठिकाणी ईश्वरी भोजनाचा